आता बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या। बोंधू खरातने दुबईसह 4 ते 5 देशात पैसे पाठवले असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला। तर अधिकारी आणि नेत्यांचे पैसे पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर केला असंही रोहित पवार म्हणाले। बोंधू अशोक खरातला मंत्री संजय शिरसाटांसह उबाटा नेते मिलिंद नार्वेकरांनीही फोन केल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। संजय शिरसाटांनी 10 तर नार्वेकरांनी 8 कॉल केल्याचा गौप्यस्फोट दमानी यांनी केलाय। अशोक खरातचे रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत फोनवर एकदा नाही तर अनेकदा संभाषण झाल्याचा आरोप दमानी यांनी केला। अशोक खरातला एवढे कॉल करण्यामागे नेमकं कारण काय, नेमकं काय संभाषण होतं असा सवाल दमानी यांनी उपस्थित केला। शिवसेना नेते प्रकाश महाजन यांनी अंजली दमानी यांना अटक करण्याची मागणी केली आहे। अंजली दमानी यांना कॉल डिटेल्स कुणी दिले याची चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली आहे। त्यांना कॉल डिटेल्स कसे मिळतात हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे असंही महाजन यांनी म्हटलंय। बोंधू अशोक खरातच्या तथाकथित स्वीय सहाय्यकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। मिरगावातील रमेश हिंगे हा व्यक्ती अशोक खरातचा पीए असल्याची चर्चा आहे। दरम्यान शिर्डी पोलिसांनी रमेश हिंगेची चौकशी केली आहे। अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आम्ही यादी तयार करत आहोत। अशोक खरात आश्रम आणि त्याच्या भागातील सीसीटीव्ही तपासणार असून त्यात जे दिसून येतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। केवळ बदली नाही तर खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार, मग ते कोणत्याही खात्यातील असो असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला। या अवकाळी पावसामुळे कारल्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला। केळीचा हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उभी असलेली केळीची पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत। मुंबईतील गोरेगाव पश्चिम इथल्या राम मंदिर भागात एका कारला अचानक आग लागली। या आगीत कार जळून खाक झाली आहे। काही दिवसांपूर्वी एक कार अशीच आगीत जळून खाक झाली होती। स्थानिक गुंडांकडून या आग लावल्या जात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला। डिझेल टंचाईचा मुंबईतील मुलुंड डम्पिंग ग्राउंडला फटका बसलाय। मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा विल्हेवाटीचा वेग घटलाय। डिझेल पुरवठ्यात अडथळे येत असल्यानं कंत्राटदार अडचणीत सापडलेत। कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करण्यासाठी डिझेल अत्यावश्यक आहे। आतापर्यंत सुमारे 55 लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे। मुंबईत 13,500 नवीन कचरा पेट्या खरेदीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय। रस्त्यांवरील सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या मात्र कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे नव्या कचरा पेट्या नेमक्या कुठे ठेवणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मुंबईची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी महापालिकेने सीसीटीव्हीचे जाळे अपग्रेड करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। मुख्यालयासह महत्त्वाच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे। अधिक स्पष्ट रेझोल्युशन कॅमेरे, व्हिडिओ अॅनालिटिक्स आणि जलद प्रतिसाद यंत्रणा लागू होणार आहे। नाशिकच्या ओझरजवळ मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातात बाईक स्वार जागीच ठार झाला तर महिला गंभीर जखमी झाली आहे। महाराष्ट्रातील सर्व मद्रसे बंद करा, त्यामध्ये देशविघातक शिक्षण दिलं जातंय अशी मागणी भाजप आमदार टी राजा सिंग यांनी केली आहे। अनधिकृत मद्रशावर बुलडोजर चालवण्याची गरज आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तटकरेंचा आज पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर देवदर्शन दौरा आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आयोगाला पत्र देताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे नाराजी नाट्य पाहायला मिळालं। त्यानंतर तटकरे देवदर्शन दौऱ्यावर आहे। धाराशिव जिल्ह्यात रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील भर बाजारपेठेतील दुकानाला भीषण आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। या आगीत 3 दुकानं जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झालंय। राज्यातील 6 महिने
ते 5 वर्ष वयोगटातील कुपोषित बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा दिसून येत असली तरी हे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आलेलं नाही. 2025-26 या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2025 पर्यंत सुमारे 45 लाख बालकांपैकी अतितीव्र कुपोषित 0.7%, मध्यम तीव्र कुपोषित 2.7%, अतितीव्र खुंटलेली वाढ 14.4% व मध्यम तीव्र खुंटलेल्या बालकांची संख्या 18% आढळून आल्याचं महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आल्यानं हा चिंतेचा विषय ठरतोय. आरटीएच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज नोंदणी पूर्ण झाली आहे. उद्या शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत सोडत जाहीर केली जाणार आहे. राज्यभरातील 8,701 शाळांमधील 1,14,886 जागांसाठी तब्बल 3,90,000 अर्ज दाखल झाले. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ICF कडून 15 डब्यांचा 2 नवीन लोकल उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी एक 15 डब्यांची लोकल दाखल झाली आहे. 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या संख्या आता 227 वरून 244 होणार असून मे महिन्यापर्यंत ती 250 पार होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्यातील विविध विभागांत काम करणाऱ्या लाखो कंत्राटदारांनी 96,400 कोटींची बिलं थकवली आहेत. याबाबत राज्य शासनाशी चर्चा केल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने 7 एप्रिलपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेनं दिली आहे. मार्च महिन्यात सुरुवातीपासून राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असून अनेक भागात पारा 35 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय. या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये एकूण 7 जणांचा उष्माघाताचा त्रास झाल्याची नोंद झाली आहे. मात्र मुंबईत अद्याप एकाही उष्माघाताच्या रुग्णाची नोंद झालेली नाही, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. कायम विना अनुदानित तत्वावर सन 2000 मध्ये मान्यता दिलेल्या मात्र मूल्यांकनात वारंवार अपात्र ठरलेल्या राज्यातील 1,252 शाळा आणि 827 तुकड्या शासनाने कायमस्वरूपी अपात्र केल्या असून त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे. याबाबत शासन निर्णय झाल्याने शिक्षकांचे भविष्य अधांतरी झाले. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो 3 मार्गिका प्रवाशांसाठी सोयीची ठरतीये. या मार्गावरील CSMT मेट्रो स्थानकावरून गेल्या 6 महिन्यात 21 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. यामुळे सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या स्थानकांमध्ये CSMT हे महत्त्वाचे स्थानक ठरले असून शासकीय व खासगी कार्यालयात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. शिधा वाटप दुकानांमध्ये गहू आणि तांदूळ वाटप करण्यासाठी दुकानदारांना होणाऱ्या धान्याच्या पुरवठ्याला काही ठिकाणी विलंब होत असल्याच्या तक्रारी असून याचा फटका लाभार्थ्यांना बसतोय. ग्राहकांना वेळेवर धान्य मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त होत असून लाभार्थ्यांच्या रोषाला दुकानदारांना सामोरं जावं लागतंय. जळगावात तरुणाला बेदम मारहाण करून खून केल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य संशयित विशाल कोळी आणि धीरज कोळी यांना रामनंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील दोन्ही संशयितांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ज्या ठिकाणी शुभमला मारहाण करीत दहशत माजवली होती त्याच पिंपराळा परिसरातून पोलिसांनी धिंड काढली आहे. राज्यातील भाडेकरार नोंदणीमध्ये गेल्या आर्थिक वर्षात लक्षणीय वाढ झाली असून एकूण 15,31,705 दस्त नोंदवले गेले आहेत. या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल 344,53,00,000 रुपयांचा महसूल जमा झालाय. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 1,78,522 भाडेकरांची भर पडली आहे. महसुलातही 42,09,00,000 रुपयांची वाढ झाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील किमान 45 जिल्हाध्यक्ष लवकरच बदलले जाणार आहेत. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह 8,000 नवे पदाधिकारी येत्या 2 महिन्यात नेमण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. राज्यात काँग्रेसचे संघटनात्मकदृष्ट्या 60 जिल्हे आतापर्यंत होते, त्यातील 45 जिल्हाध्यक्ष बदलले जाणार आहेत. वाढत्या प्रवासी संख्येमुळे पुणे स्थानक अपुरे पडतंय. यामुळे पुणे स्थानकाचे यार्ड रिमॉडेलिंग करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय 6 नवीन फलाट उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या या विकास कामांमुळे पुढील वर्षभरात रेल्वे स्थानकाची कायापालट होणार असून प्रवासी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मिठी नदीतून
गाळ काढण्याचे काम अखेर सुरू झाले असून 3ही पॅकेज अंतर्गत एकूण 5 ठिकाणी गाळ काढण्यात येतोय। सुमारे 57 दिवसांमध्ये नाले सफाईचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने केलंय। नाले सफाईच्या प्रगतीचे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सातत्याने निरीक्षण करण्यात येणार असून त्यात दररोज अद्ययावत माहिती समाविष्ट करण्यात येते। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशातील काही भागातील उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। 15 एप्रिलनंतर कमाल तापमानात वाढ होण्याची आणि भारतातील उत्तरेच्या राज्यात याचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे। या दरम्यान कमाल तापमान 40 अंशावर जाईल। यामुळे उकाड्यात वाढ होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जाते। इराण अमेरिका युद्धामुळे सध्या गॅसची टंचाई निर्माण झाली आहे। 15 दिवस आधी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही। यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट, खानावळ चालकांवर गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक तयार करण्याची वेळ आली आहे। या कारणामुळे सध्या सरपणाची मागणी वाढली आहे। अनेक मजूर साकेगाव, जुगादेवी परिसरातून सरपण जमा करून या मोळ्यांची व्यावसायिकांना विक्री करतायत। सांगलीतील बायपास मार्गावर असलेल्या पुलाजवळ कृष्णा नदीत मासेमारी करायला 2 जण गेले। मात्र याच वेळी एक अजस्त्र मगर त्याच परिसरात पाण्यात फिरत होती। या मगरीच्या भीतीने 2 जण पुलाच्या कठड्यावर मध्यभागी अडकले होते। बचाव पथकाने या दोघांना सुखरूप बाहेर काढले। सांगलीत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास शहरातील राम मंदिर चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारला होता। गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा अशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मागणी होती। त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने पुतळा बसवला होता। यानंतर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने मध्यस्थी करत सन्मानपूर्वक पुतळा काढत बैठकीचं आयोजन केलं होतं। बुलढाण्यातील चिखली येथील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिलांना पतिव्रता दाखवायला मोठं कुंकू आणि मोठं मंगळसूत्र घालावं लागतं असं वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यामुळे या वक्तव्याच्या निषेधार्थ चिखली शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठं नुकसान झाले। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरे, गोठे तसंच शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। गहू, हरभरा, तूर तसेच भाजीपाला पिकांना फटका बसलाय। ईस्टर संडे निमित्त भुसावळ शहरात उत्साहपूर्ण वातावरण। अलायन्स मराठी चर्चतर्फे भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। या रॅलीत शांतता, प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला। रॅलीमध्ये शहरातील ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वुशू मार्शल आर्ट्स राष्ट्रीय स्पर्धा तामिळनाडूमध्ये नुकतीच पार पडली। पेअर तायजी या प्रकारात महाराष्ट्राच्या श्रावणी कटके आणि ओमकार मोडक यांनी सुवर्ण पदक पटकावलं। या दोघांचीही पुढे बल्गेरियामध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या स्पर्धेत 30 राज्यांतील 300 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 40 फूट लांबीच्या होर्डिंगचे लोकार्पण पार पडले। भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते पार पडलं असून फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या जल्लोषात या होर्डिंगचे लोकार्पण करण्यात आलं। सांगली जिल्ह्यातील कुरळप इथल्या प्रसिद्ध हनुमान केसरी कुस्ती स्पर्धेत इराणचा मिर्झा इराणी याने आपल्या कौशल्याच्या जोरावर मानाचा किताब पटकावला। अत्यंत अटीतटीच्या आणि प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणाऱ्या या कुस्तीत इराणी याने गुणांच्या आधारावर प्रतिस्पर्ध्याला नमून विजय संपादन केला। राष्ट्रीय तायक्वांदो मार्शल आर्ट स्पर्धा नुकतीच ओडिशामध्ये पार पडली। या स्पर्धेत मुंबईच्या श्रेया जाधवनं रौप्य पदक पटकावलं। एकूण 9 सामन्यांपैकी 8 सामने जिंकत श्रेयानं रौप्य पदक पटकावलं। मोठी बातमी बघतो आपण। मुंबई मनपाची स्टेशनरी खरेदीत कोट्यवधींची उधळण करण्यात आलेली आहे। 1.93 लाख बॉलपेन आणि 7.59 लाख लिफाफ्यांची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। पुढील 2 वर्षांसाठी स्टेशनरी खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या स्टेशनरी खरेदीत कोट्यवधींची उधळण झाल्याचं समोर आलंय। मुंबई मनपाच्या स्टेशनरी खरेदीत कोट्यवधींची उधळण झाल्याचं समोर आलं। 1.93 लाख बॉलपेन तर
7.59 लाख लिफाफ्यांची मागणी करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेकडून पुढील 2 वर्षांसाठी स्टेशनरी खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे। सुमारे 3.68 कोटींची निविदा मंजूर करण्यात आली आहे। एकूण 72 प्रकारच्या वस्तूंची खरेदी केली जाणार आहे। पुन्हा बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा चांगलाच तापलाय। दसेगाव फाट्यावर वाळूच्या डंपरने धडक दिल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला। या घटनेनंतर प्रशासन वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप उमेश पाटील यांनी केला। याच पार्श्वभूमीवर 13 तारखेला प्रशासकीय इमारतीवर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। पुणे जिल्ह्यातील संविदने येथे हवेत गोळीबार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। परवानाधारक पिस्तूल बेकायदेशीरपणे इतरांना देत राजेश लंगे आणि स्वाती लंगे यांनी हवेत गोळीबार केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। या प्रकरणी सेवानिवृत्त सैनिकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून बेपत्ता झालेला 14 वर्षीय अथर्व नानोरे याचा मृतदेह कामेश्वरमधील भरतवाडा भागात आढळून आलाय। गुरुवारी चिटणीस चौकातील शोभायात्रेदरम्यान अथर्व अचानक बेपत्ता झाला होता। अथर्वचा शोध लागत नसल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनही केलं। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी परिसरात तळ्यात मासेमारीसाठी गेलेले दोघे जण बुडाले। 3 एप्रिल रोजी सिद्धार्थ दिवेकर आणि विनोद जाधव हे दोघे मासेमारीसाठी गेले होते। घटनास्थळी कपडे आणि दुचाकी आढळून आल्याने पोलीस आणि अग्निशमन दलाने शोध मोहीम सुरू केली। या घटनेचा एक मृतदेह आढळला असून एकाचा शोध सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यातील बंधारे शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या 9 वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेच्या सेफ्टी टँकमध्ये मृतदेह आढळून आलाय। ब्रायन गावित असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरू केला। चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरात प्रियकराने प्रियसीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। अंकेश बहेरवार असं आरोपीचं नाव आहे। आरोपीने मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून तरुणीची हत्या केली। आत्महत्येचा बनाव केला। मात्र शवविच्छेदन अहवालानंतर घटनेच्या तब्बल 15 दिवसांनी महत्त्वाचे पुरावे हाती लागले। पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात झालाय। कात्रज जवळील जांभूळवाडी दरी पुलाजवळ हा अपघात झाला। एका ट्रेलरने दुसऱ्या ट्रेलरला मागून धडक दिली। या अपघातात चालक आणि क्लीनर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। एका भटक्या कुत्र्याने काही तरुणांवर अचानक आक्रमकपणे हल्ला केलाय। अवघ्या 27 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये जे कैद झाले ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल। एकामागून एक तरुणांना लक्ष्य करत कुत्रा इतक्या झपाट्याने हल्ला करतो की कोणालाही सावरायलाही मिळत नाही। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय। मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत चोरीला गेलेले तब्बल 287 मोबाईल परत मिळवले। या मोबाईलची किंमत सुमारे 84 लाख रुपये इतकी आहे। CEIR सिस्टीमच्या मदतीने मोबाईल शोधण्यात यश आले। दरम्यान मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। दिंडोरीत झालेल्या अपघाताच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। या घटनेतील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे। दरम्यान गिरीश महाजनांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली आहे।